नांदगावकर या बंधाऱ्याच्याच बाजूला माझं घर आहे आणि या गेल्या जून जुलैमध्ये 2025 मध्ये समुद्राच्या पाण्यामुळे हा भाग पूर्णपणे वाहून गेलेला होता आणि एकदम संकट एकदा आलेलं होतं. त्यावेळी संजय गोविंद तारी यांच्याशी आम्ही संपर्क साधून आम्ही त्यांच्या कानावर गोष्ट घातली. वाड्यातील सर्व माणसांनी ग्रामस्थांनी हे आम्ही आमच्या गोपालकृष्ण मंदिरात हरिनाम सप्ताहाची सांगता होती. त्या दिवशी आम्ही श्री संजय केळुसकर यांना सुद्धा आमचे अध्यक्ष त्यांना पण सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी पण इतके तातडीने धावून येऊन दुपारच्या वेळी जेवल्या धावून येऊन सगळे ग्रामस्थ जमले आणि तिथे दत्ता सामंत यांना आम्ही बोलवलं सगळ्यांनी कोण कोण संजय तारी यांनी आणि ते इथे आले. त्यानंतर ते बोलले की पाहिलेली परिस्थिती गंभीर होती. ते पण सगळं आलेले सगळे त्यांची मंडळी जी होती पूर्णपणे त्यांचा जो पूर्ण हे होता स्टाफ तो पण घाबरला पूर्ण बघून हे की परिस्थिती गंभीर आहे एवढी म्हणून. आणि ते बोलले की आम्ही उद्यापासून आम्ही इकडे दगड टाकायला चालू करतो. ते पण दगड उपलब्ध नव्हते तरी पण त्यांनी इमर्जन्सी असल्यामुळे ताबडतोब ते दगड आणून इथे 70 ते 75 डंपर टाकले त्या 2-4 दिवसामध्ये आणि अजून पण टाकणार होते. आणि आम्हाला विचारलं की आणून टाकायचे काय, तर आम्ही बोललो आता सध्या पुरे आहे, पाऊस आहे, तुम्हाला पण तो त्रास आहे. गेलेले माणसांना त्यांनी जे गेलेले रजा घेऊन त्यांना सुद्धा त्यांनी माघारी आणलं आणि हे काम पूर्ण केलं. त्यामुळे आम्ही ते दत्ता सामंत यांचे खूप आभारी आहोत आणि राहिलेलं अपूर्ण काम हे त्यांनी लवकरात लवकर पूर्ण कर असे आम्हाला त्यांनी 8 दिवसापूर्वी ग्वाही दिलेली आहे. ते सुद्धा ते पूर्ण करतील. त्याबद्दल आम्ही सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने दत्ता सामंत आणि आमदार निलेश राणे यांचे खूप खूप आभार मानतो.